महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक महानगरपालिकेच्या महासभेपूर्वीच म्हाडा घोटाळा प्रकरणामुळे संपूर्ण नाशिकचे राजकीय वातावरण प्रचंड तापले। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महाघोटाळ्याची चौकशी सुरू केल्यामुळे नाशिकच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले। महासभेच्या तोंडावरच आता शहरात बॅनर्सबाजी सुरू झाली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या म्हाडा घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी सुरू केल्याबद्दल नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या वतीने शहरात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत। पण या बॅनरबाजीने पालिकेतील भ्रष्टाचारांची झोप उडवली आहे। मागणी एकच, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका, असा थेट आणि आक्रमक इशाराच या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आलाय। नगरसेवक शहाणे यांनी थेट महासभेतही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करत भ्रष्टाचाराविरोधात आरपारची लढाई लढणार असल्याचे संकेत दिले आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांचं तर खरं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, परंतु इथले महानगरपालिकेचे काही अधिकारी ह्याच्यात निष्पन्न झालेले आहेत, पण त्यांना पाठीशी न घालू याच्याकरता आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे। कुठेतरी असा जळका वास येतोय, अधिकाऱ्यांना पाठीशी घातले गेलं जातंय। मोदी साहेबांचं, फडणवीस साहेबांचं मोठं स्वप्न होतं आपल्या गोरगरिबांना घर मिळाले पाहिजे, आणि या इथं बसलेले काही अधिकारी आहेत त्यांनी गरिबांच्या डोक्यावरची लोणी खायचा प्रयत्न केलेला आहे। त्यांना कुठेही सोडता कामा नाही। मागच्या स्थायी समितीच्या बैठकीत मी विषय घेतला होता का एक कल्पेश पाटील म्हणून एक महानगरपालिकेचा अधिकारी पोलिसांनी ताब्यात घेतला, तसेच अजून 5-6 अधिकारी आपल्या रडारवर आहे। त्या दिवसापासून तर आजपर्यंत सगळे नॉट रिचेबल झाले आहेत। जर हे चुकलेले नसतील तर यांनी नॉट रिचेबल व्हायचं काही कारण नव्हतं, इथंच थांबायला होतं। आज कुंभमेळा एवढ्या जबाबदारीचे कामं त्यांच्याकडे सगळ्यांकडे खाते आहेत, आणि ते सगळे खाते प्रमुख इथून पळून गेलेले आहेत। परंतु इथं बघता इथं इथलं प्रशासन त्यांना पाठीशी घालतंय, असं ना व्हावं म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा पत्रव्यवहार करणार आहोत का इथल्या प्रशासनाला तुम्ही जो चुकला आहे त्याला निश्चित शिक्षा झाली पाहिजे, आणि गरिबांच्या घरावर ज्यांनी डल्ला टाकलेला आहे त्यांना कुठेतरी पोलीस प्रशासन थ्रू त्यांना अटक झाली पाहिजे। पोलीस प्रशासनाला सुद्धा यांनी मदत केली पाहिजे। आपल्या महापालिकेत पोलिसांना येण्याच्या आधी एक पत्र व्यवहार करायला लावला, तुम्ही परस्पर येऊ शकत नाही, अशी दमदाटी ह्या महापालिकेतर्फे चालू आहे। याचा निषेध आम्ही आज इथं करत होतो, परंतु आजची आचारसंहिता लागल्यामुळे ही महासभा तहकूब झाली, आणि येत्या काळात आम्ही पत्रव्यवहार करून याचा निश्चित न्याय कसा मिळेल याचा आम्ही प्रयत्न करू। आंदोलन केलं। या संपूर्ण म्हाडा घोटाळ्यात नाशिक महापालिकेतील सहाय्यक संचालक, नगर रचना विभागाचे अधिकारी कल्पेश पाटील यांना आधीच अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ कल्पेश पाटीलच नाही तर महापालिकेतील आणखी काही बड्या आणि वजनदार अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू झाली आहे। त्यामुळे या घोटाळ्याची पाळेमुळे नेमकी कुठपर्यंत रुजलेली आहेत हे आता समोर येणार आहे। म्हाडा घोटाळ्याच्या या चक्रव्यूहात नाशिक महापालिकेतील आणखी किती बडी धेंडे अडकणार आहेत, कल्पेश पाटीलानंतर कोणाचा नंबर लागणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले। आगामी काळात या प्रकरणात आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।